आणि यानंतर जातोय पुढच्या बातमीकडे। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि यानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे। मोठा निर्णय जो आहे हा एमपीएससी आयोगाने घेतलेला आहे। तर आता औषध निरीक्षक गट ब ची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे आणि हा पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता। एनडीटीव्ही मराठीने या संदर्भात सर्वात आधी बातमी दाखवली होती आणि याच प्रकरणाची चौकशी केली असता पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यात, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे। फेरपरीक्षेची तारीख, वेळ आणि इतर तपशील आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आता आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान दोषींना कायमस्वरूपी निविदा प्रक्रियेतून बाद करा अशी मागणी करण्यात आली आहे सुषमा अंधारेंकडून। तर दुसरीकडे पेपर फुटला होता तर एफआयआर का दाखल झाली नाही, क्लास चालवणाऱ्याला पळून जायला वेळ का दिला, असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारलेला। पाहूयात। राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासन खात्यासाठीची 22 मार्च रोजी झालेली परीक्षा, परंतु त्याचा 20 मार्चलाच जो पेपर फुटला होता त्या संबंधाने आम्ही वारंवार शिवसेना युबीटी आवाज उठवत होते। परंतु लढाई एवढ्यावर संपते का? कारण मुळात पेपर फुटलाच कसा आणि पेपर फोडणारे कोण आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा अन्न औषध प्रशासनची परीक्षा होते ही चांगली बाब आहे, पण यासोबतच हा पेपर ज्यांच्यामुळे फुटला या दोषींवर कारवाई कधी होणार? एमपीएससी मधले विद्यार्थी काल सन्माननीय राजसाहेबांना भेटले, त्यावेळेला जी ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आधी तो एमपीएससीचा पेपर कसा फुटला हे त्यांनी पुराव्यासकट सन्माननीय राजसाहेबांना दाखवलं आणि त्यानंतर राजसाहेबांनी ते सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर गेले अनेक दिवस त्यांचा जो प्रलंबित विषय होता की त्या संदर्भातला अहवालच गृह विभागाकडून येत नव्हता, तो काल रात्री त्यांनी भेट घेतल्यानंतर अचानक रात्री ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि गृह विभागाने ॲक्सेप्ट केलं की 22 तारखेच्या आधी 22 तारखेला जो पेपर होता त्याच्या आधी 20 तारखेला हा पेपर फुटलाय। मग आमचा प्रश्न असा आहे आणि परीक्षा रद्द केली असं काल त्यांनी जाहीर केलं, मग पेपर फुटला होता तर मग एफआयआर का दाखल झाला नाही? जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी हा पेपर फोडला, कोण तो नंदुरबारचा क्लासवाला आहे, कोण त्यांनी पेपर फोडला असं म्हणतायत, असा त्यांचाही दावा आहे त्या विद्यार्थ्यांचा, तर मग त्याच्यावर एफआयआर का दाखल झाला नाही? तो जो संबंधित क्लासवाला आहे त्याला पळून जाण्यासाठी का अवधी दिला गेला? आता यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला लावणं म्हणजे जखमेवरती मलमपट्टी करण्यासारखं आहे, असा टोला लगावलाय मेहबूब शेख यांनी। अखेर एमपीएससीला मान्य करावे लागलं की पेपर हा फुटला आणि त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थ्याकडे पेपर गेला वगैरे, परंतु तो किती विद्यार्थ्याकडे गेला, कसा गेला हे त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि ते आम्ही देखील अनेक वेळा पुराव्यासहित लोकांच्या समोर मांडलेलं आहे। पण परीक्षा रद्द करणं तुम्ही केली, तुमचं अभिनंदन आहे, परंतु सरकारला, देवेंद्र फडणवीसांना मला विनंती करायची आहे की परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे, परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचे धागेदोरे, याच्यात कोण कोण गुंतलंय, ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। तर या सगळ्या प्रकरणावरती तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। सुरुवातीला त्यांनी मान्य केली नव्हती, तक्रार आली नाही, मी स्वतः जाऊन तक्रार दिलेली होती
आणि उलट माझ्यावरच डिफेमेशनचा गुन्हा दाखल करणार म्हणून एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनी स्टेटमेंट दिले होते, नोटिफिकेशन काढले होते. मग आता त्यांनी अजून नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारली नाही, एमपीएससी आयोगातून कोण जबाबदार आहे वगैरे. आणि त्यामुळं हा पूर्ण अहवाल आम्हाला पूर्ण मान्य नाही. त्यातल्या काही गोष्टी मान्य आहेत, पण त्यात लिहिलंय की एकाच जणाकडे क्वेश्चन मिळाला होता, तो मान्य नाहीये. ते सविस्तर मी आता पुण्याला इंदुलाल कॉम्प्लेक्स मध्ये पत्रकार परिषद आहे तिथं सांगणार आहे. पण त्या रि एक्झाम आणि पेपर फुटला हे मान्य केलंय, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण नक्कीच आहे. पण बाकी पण ते काहींना वाचवायचा प्रयत्न करताय. त्यामुळं आता डिटेलमध्ये आम्ही थोड्या वेळाने पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहेत.